केवळ देवाच्या कृपेने बोलतोय, देवाच्या कृपेने. मग हे सर्व करत असताना संसारिक जीवन असून सुद्धा इतकी मोठी क्रांती का करू नये आरती? विठाला विठाला आरती आरती. आमचं सर्व बाजूने तुमच्यावरती प्रेम आहे, त्याला आरती म्हणायचं. आणि का करायची नाही आरती? अहो, अधर्मक्षय व्याधी धर्माशी जोडला तो त्वा उपचारीला अनन्य भक्ती. अनन्य भक्तीनं ह्या क्षय व्याधी टीव्ही झाला होता, गलित गात्र झालं होतं सर्व काम. अर्थलोपली पुराणे नाश केला शक्तज्ञाने. ज्याला जसं वाटन तसं, आता जसं सुरू आहे ना तसं, ज्याला जसं वाटन तसं रेटायचं काम चाललेलं होतं. पण त्यावेळेस जगद्गुरु महाराजांचा अवतार झाला आणि सांगितलं, वेदाचा तो अर्थ अमासीचा ठावा, येराने वावा भार माथा. तुम्ही आम्हाला बाकीच्या गोष्टी शिकवण्याचं काही कारण नाही. अर्थ लोपली पुराणे असं चाललेलं होतं ना, सर्व सुतासारखं सरळ केलं महाराजांनी. शाक्त अहो अन्य भक्त, अनन्यतेपासून परावृत्त झालेले भक्त सर्वांना एक संघ ठेवण्याचं काम केलं आणि सांगितलं की तुम्ही या वाटेने चला. आम्ही या वाटेत कचरा साचलाय, हा कचरा दुरुस्त करण्यासाठी आम्ही आलोय. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. हा अधिकार आम्हाला आहे, आम्ही विधीचे जनिते आहोत, आम्हाला सर्व माहिती आहे. आणि ह्या जन्मात हे काम चाललेलं नाही, अनंत जन्मापासून आम्ही हे काम करतोय. ही कशाची ताकद आहे, ही कशाची ताकद आहे. आणि याच कामामुळं रामेश्वर भट्टांना देखील आरती करावी वाटली. विठाला विठाला